महत्त्वाची मोठी बातमी, मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा बिघाड झाल्याचं पाहायला मिळालंय। हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड झाल्यानंतर सातारा दौरा रद्द करण्यात आलाय। ते आज मुंबईहून सातारा इथं जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेला संबोधित करणार होत्या। लातूरला जाताना देखील पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईतून साताऱ्याकडे जाण्याआधी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड जाणवलाय, त्यामुळे दौरा रद्द करण्यात आलाय। पंकजा मुंडे यांचा सातारा दौरा त्यामुळेच रद्द करण्यात आलाय। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी प्रचार सभेसाठी पंकजा मुंडे जात आहेत, मात्र याआधी लातूरच्या सभेत देखील असाच प्रकार घडला होता। त्यानंतर आता पंकजा मुंडे या सातारसाठी रवाना होतानाच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा बिघाड झालाय। हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाड झाल्यानंतर त्यांनी सातारा दौरा रद्द केलाय। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत। सागर, दौरा रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय, मात्र पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड हे कारण समोर येतंय। महालक्ष्मी रेसकोर्सवरून आज पर्यावरण मंत्री ज्या आहेत त्या पंकजा मुंडे जाणार होत्या, मात्र हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आला आणि त्यामुळे त्यांचा दौरा रद्द केल्याची माहिती समोर येते। पण मुद्दा परत तोच उपस्थित राहतो की 2 दिवसापूर्वीच पंकजा मुंडेंचं लातूर येथे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि जवळपास 2 ते 2.5 तास त्यांचा दौरा रखडला होता। आता परत एकदा तांत्रिक मुद्दा समोर येतोय। जर मंत्री हे खासगी हेलिकॉप्टर वापरतायत त्यावेळेस त्या हेलिकॉप्टर देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी त्याची जी सर्व्हिस मेंटेनन्स करणं अपेक्षित असतं ते वेळेवर होत नाहीये की काय, आणि यामुळेच अनेक ठिकाणी अपघात होणं किंवा तांत्रिक बिघाडामुळे प्रवास रखडला जाण्यासारख्या घटना समोर येताना दिसत आहेत। कुठे ना कुठेतरी परत एकदा प्रश्न ऐरणीवर उभा राहिलेला दिसून येतोय। नक्कीच धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।